नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आपण आज एक नवीन कायदा समजून घेणार आहोत, ज्याचं नाव आहे कारखाना अधिनियम 1948 म्हणजेच फॅक्टरी ऍक्ट 1948। हा कायदा आपण आज जो आहे ना तर तो सारांश रूपात बघणार आहोत, परंतु याची संपूर्ण मराठी पीडीएफ जी आहे ना तर ती तुमच्यासोबत शेअर केली जाणार आहे। आणि आजच्या पीडीएफ मध्ये मी काही पार्ट हायलाइटेड केलेला आहे, तर तेवढंच तुम्हाला परीक्षेसाठी जाय तर तो वाचून जायचा आहे। जर तुम्हाला पूर्ण वाचायची असेल तर तुम्ही पूर्ण पण ती पीडीएफ वाचू शकतात, पण माझं सजेशन हेच राहील की आपल्याकडे अत्यंत कमी वेळ आहे आणि आपल्याला काही लॉ करून उज्ज्वल निकम किंवा म्हणजे राम जेठमलानी सारखं मोठं वकील नाही व्हायचंय। आपल्याला एक साधं एक उद्योग निरीक्षकचं पद पाहिजे, तर त्याच्यासाठी आपल्याला एवढी इन्फॉर्मेशन गरजेची नाही आहे। वर्ड टू वर्ड इन्फॉर्मेशन नसली पाहिजे, त्याच्यातील काही महत्त्वाच्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्याच आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे, तर तेच आपण घेणार आहोत। बघा, इथं मी अनुक्रमानिका दिलेली तुम्हाला, तर ती अनुक्रमानिका माहिती पाहिजे। सर्वात आधी हे प्रकरण आणि हे कलम हे सगळ्यात आधी वाचून घ्यायचं। त्याच्यानंतर प्रत्येक कलमात काय काय म्हटलेले तर ते वाचून घ्यायचं। जसं कलम 1 मध्ये म्हटले संक्षिप्त नाव, विस्तार आणि प्रारंभ, तर हे पाठ करायचं का नाही, फक्त वाचून घ्यायचं प्रत्येक कलमासोबत। जवळपास 120 कलम आहेत। ओके, तर ही 120 कलम जे अनुक्रमणिका आहे ते तुम्ही वाचून घ्यायची। आणि 3 अनुसूच्या आहेत। बघा, अनुसूचीमध्ये काय लिहिलेलं आहे हे काही एवढं विचारलं जाणार नाही। ओके, आणि हा जास्त टफ क्वेश्चन होऊन जाईल। फक्त अनुसूचीमध्ये काय दिलेलं आहे, फक्त म्हणजे तिथं आहे ना अनुसूचीमध्ये काय असतात, लिस्ट असतात खूप साऱ्या, तर या लिस्टने विचारलं जाणार ही लिस्ट कशाची दिलेली आहे, तर ते टायटल तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, ते आपण शेवटी बघणार आहोत। ठीक आहे, समजलं। जवळपास 11 प्रकरण आहेत। ठीक आहे, आता पुढे जाऊया। ही सूचना राजपत्रात कधी जाहीर करण्यात आली, तर 23 सप्टेंबर 1948। हा कायदा कधी लागू करण्यात आला, तर 1 एप्रिल 1949। एकूण 120 कलम आहेत आणि 11 प्रकरण आहेत, म्हणजे चॅप्टर्स आहेत, विभाग आहेत असं म्हणू शकता तुम्ही। ही इन्फॉर्मेशन डायरेक्ट पाठांतर करायची। ओके, तर कायद्याची सुरुवात होते या लाईनने, कारखान्यातील मजुरांच्या कामाचे विनिमयन करण्यासंबंधीचा विधी एकत्र करण्यासाठी व विशोधित करण्यासाठीचा हा अधिनियम, ज्या अर्थी कारखान्यातील मजुरींच्या कामाचे विनियमन करण्यासाठी विधी एकत्र करणे आणि विशोधित करणे समयोचित आहे, त्या अर्थी याद्वारे पुढील अधिनियमित करण्यात येत आहे। म्हणजे काय, ही एक नॉर्मल अशी कायद्याची भाषा राहते। कुठलाही कायदा जेव्हा सुरू होतो तशा अशा पद्धतीची भाषा असते। तर ही काही आपल्या कामासाठी इम्पॉर्टंट नाही, फक्त मी याच्यासाठी दिलेली आहे की ते संपूर्ण कायदा तुमच्याकडे असला पाहिजे। बघा, हा एक बियर ऍक्ट आपल्याकडे डायरेक्ट जो ओरिजिनल ऍक्ट आहे ना तोच घेतलेला आहे। आता काय होतं, कधी कधी ओरिजिनल ऍक्ट मधून जेव्हा तुम्ही टाकण्याचा प्रयत्न करतात, खूप वेळा प्रिंटिंग मिस्टेक, टायपिंग मिस्टेक होण्याची शक्यता असते, म्हणून मी हाच ओरिजिनल कायदा ठेवलेला आहे। आणि याच्यामध्ये आपण काय केलेलं बघा, याच्यामध्ये जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत तसं मी हायलाइट केलं। जसं हा कायदा अधिसूचना कधी लागू झाली, तर 23 सप्टेंबर 1948। प्रकरण 1 काय, प्रारंभिक। ओके, तर या प्रकरण 1 मधील 3 कलम आहेत, 1, 2, 3। तर हे कलम बघूया। बघा, ओके, कलम 1 जे आहे ना त्याच्यामध्ये आहे संक्षिप्त नाव, विस्तार आणि प्रारंभ। याच्यातील पोट कलम 1 काय सांगतं की या अधिनियमाला कारखाना अधिनियम 1948 असे म्हणता येईल। याचा विस्तार संपूर्ण भारतभर असेल आणि हे कधी लागू होणार आहे, 1 एप्रिल 1949। बघा, खूप सारे कायदे तेव्हा लागू होतात जेव्हा त्यांची अधिसूचना निघते, परंतु काही कायदे असे पण असतात ना त्यांच्या लागू होण्याचा कालावधी हा त्या कायद्यात नमूद केलेला असतो। ठीक आहे, आपण खूप सारे कायदे पाहिले असेल, त्याच्यात ही लाईन अशी होती की ज्यावेळी ही अधिसूचना जाहीर होईल तो दिवस गणला जाणार आहे। पुढे याच्यात आहे ना खूप साऱ्या व्याख्या दिलेल्या आहेत। कलम 2 मध्ये आपल्याला खूप साऱ्या व्याख्या बघायला मिळतील। आता या व्याख्यांवर खूप प्रश्न येऊ शकतो, म्हणून बघूया। पहिली व्याख्या आहे प्रौढ। प्रौढ म्हणजे काय असेल, प्रौढ जर हा शब्द कुठेही कायद्यात आला तर त्याची डेफिनेशन काय असेल, तर इथं स्पष्ट म्हटलेले आहे की वयास 18 वर्ष पूर्ण झालेले व्यक्ती, म्हणजे काय 18+ जो काही व्यक्ती असेल त्याला आपण प्रौढ या कॅटेगरीमध्ये टाकणार आहोत। किशोर वय म्हणजे काय की ज्याचे 15 वर्ष पूर्ण झालेले आहेत परंतु 18 नाही, म्हणजे मी काय म्हणू शकतो, किशोर म्हणजे असा व्यक्ती ज्याचे वय 18 ते 15 या दरम्यान आहे। ठीक आहे, कॅलेंडर वर्ष म्हणजे कोणत्याही वर्षाच्या जानेवारीच्या 1 तारखेपासून सुरू होणाऱ्या 12 महिन्याचा कालावधी, म्हणजे मी काय म्हणू शकतो, जान ते डिसेंबर। इथं तुम्हाला कन्फ्यूज केलं जाऊ शकतं, इथं तुम्हाला असं म्हटलं जाऊ शकतं की जे आर्थिक वर्ष असेल 1 एप्रिल ते 31 मार्च तर ते गृहीत धरलं जातं कॅलेंडर वर्ष म्हणून, नाही तर इथे कॅलेंडर वर्ष म्हणून जे आपलं इंग्रजी वर्ष आहे ना तर तेच गृहीत धरलं जातं। बालक, बालक म्हणजे काय की ज्याचे 15 वर्ष पूर्ण झालेले नाही, मी असं म्हणू शकतो 15 वर्षापेक्षा लहान। 15 वर्षापेक्षा लहान असलेल्या व्यक्तीला बालक म्हणेल मी, 15 ते 18 मधील असेल त्याला मी किशोर म्हणेल, आणि 18च्या वरती असेल तर मी त्याला प्रौढ असं म्हणणार आहे। समजलं तुम्हाला? पुढे अल्पवयीन एक व्यक्ती म्हणजे काय, अल्पवयीन व्यक्ती म्हणजे असा व्यक्ती जो एकतर बालक आहे किंवा किशोर आहे। म्हणजे जर तुम्हाला विचारलं अल्पवयीन व्यक्ती म्हणजे काय, तर त्यावेळी तुमचा आन्सर असेल एकतर बालक
किंवा किशोर याला आपण अल्पवयीन व्यक्ती असं म्हणणार आहोत. दिवस म्हणजे काय? मध्यरात्रीपासून सुरू होणारा 24 तासाचा कालावधी. मध्यरात्रीपासून म्हणजे काय की 12 AM म्हणजे रात्रीचे 12 वाजेपासून जो कालावधी सुरू होतो पुढच्या 12 AM पर्यंतचा. ओके, तर त्याला आपण काय म्हणणार आहोत? त्याला दिवस असे म्हणणार आहोत. आठवडा म्हणजे काय? वीक म्हणजे काय? शनिवारच्या रात्री किंवा विशिष्ट विभागासाठी मुख्य निरीक्षक कारखाने यांनी लेखी मान्यता दिलेल्या अशा अन्य दिवसांच्या रात्री मध्यपासून सुरू होणारा 7 दिवसांचा कालावधी. म्हणजे शनिवारच्या रात्रीपासून चालू होणाऱ्या पुढचे 7 दिवस याला आपण आठवडा असे म्हणणार आहोत किंवा वीक अशी या डेफिनेशन येणार आहे. पुढे कारखाना म्हणजे काय याची डेफिनेशन दिलेली आहे. आता कारखाना म्हणजे काय याचे 2 डेफिनेशन दिलेले आहे. एक काय सांगतं, जिथं 10+ कामगार असतील आणि तिथं जे काही उत्पादन असेल तर ते एका विजेच्या सहाय्याने किंवा शक्तीच्या सहाय्याने करण्यात येईल, त्याला आपण कारखाना असं म्हणणार आहोत. ओके, त्याच्यानंतर जिथं 20+ कामगार असतील आणि तिथे कुठलीही शक्ती वाचून काम चालत असेल तर त्याला आपण कारखाना म्हणणार आहोत. समजलं तुम्हाला? 10 शक्ती विना म्हणजे शक्ती आणि इथं शक्ती विना. ओके, इथं म्हणायचं विथ इलेक्ट्रिसिटी म्हणा तुम्ही आणि इथं विदाउट इलेक्ट्रिसिटी. तुम्ही इथं पण नोट्स काढू शकता बरं का. हा जे तुमचं भाग आहे ना एकदम सिंपल करायचं. 10+ इथं सिंपल करायचं विथ इलेक्ट्रिसिटी आणि 20+ विदाउट इलेक्ट्रिसिटी. म्हणजे अशा पण तुम्ही नोट्स याच्यामधनं काढू शकतात. फायदा काय होईल माझ्या बघा अशा शॉर्ट नोट्स करण्याचा किंवा शॉर्ट नोट्स करण्याचा की तुम्ही परीक्षेच्या कालावधीत एकदम कमीत कमी वेळात जास्तीत जास्त रिव्हिजन तुम्ही करू शकता. तर या काही गोष्टी दिल्या आहेत बघा, या काय करू शकतात तुम्ही एका वेळी वाचू शकतात. मी तुम्हाला एकच सजेस्ट करेन की जर तुमच्याकडे वेळ असेल आणि तुमचा जर खूप सारा अभ्यास झाला असेल, जर समजा ज्यांचा मराठी इंग्रजीचा अभ्यास झालेला आहे ते करू शकतात, त्याचा हे पूर्ण रीडिंग करू शकतात. किंवा ज्यांचा मराठी इंग्रजीचा अभ्यास झालेला नाही आणि त्यांना फोकस करायचा आहे तर त्यांनी काय करा, एवढी भारुड भरती वाचण्याची काहीच गरज नाही. मी जे हायलाइट केलेले तेच वाचा. ठीक आहे, पुढचं आपण बघूया. सार्वजनिक आणीबाणीच्या प्रसंगी सूट देण्याचा अधिकार. कोणत्याही सार्वजनिक आणीबाणीच्या प्रसंगी राज्य शासन शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे त्यास योग्य वाटेल अशा मुदतीकरता किंवा अशा शर्तींवर कोणत्याही कारखान्यास किंवा कोणत्याही वर्गाच्या किंवा वर्णनाच्या कारखान्यास या अधिनियमाच्या सर्व किंवा त्यापैकी उपबंधातून सूट देऊ शकेल. म्हणजेच काय, इथं कोण सूट देऊ शकेल हे महत्वाचं आहे. कोण? राज्य शासन. लक्षात ठेवा, स्टेट गव्हर्नमेंट. लक्षात ठेवा, स्टेट गव्हर्नमेंटला तो अधिकार आहे. ओके, कुठल्याही एका याच्यासाठी, एका नियमासाठी किंवा सर्व नियमांसाठी. परंतु अशी कोणतीही सूचना एका वेळी 3 महिन्यांपेक्षा जास्त मुदतीची काढता येणार नाही. म्हणजे काय होईल की जेव्हा ही सूचना निघेल तर ही अशा मुदतीसाठी येईल की पुढील 3 महिने. ओके, मॅक्सिमम 3 महिने. ओके, मॅक्सिमम 3 महिने. जर पुन्हा हे लागू करायचे असेल तर पुन्हा ते आपल्याला काढावं लागणार आहे, पुन्हा पुढची अधिसूचना काढावी लागणार आहे. म्हणजे एकदा आणि अधिसूचना काढल्यानंतर जास्तीत जास्त आपण 3 महिन्यांसाठी या नियमांमधून एखाद्या कारखाना किंवा कारखान्याच्या वर्गाला किंवा वर्णनांच्या आपण सूट देऊ शकतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. आपण म्हणजे का, राज्य शासन देऊ शकतो. पुढे बघूया. नियमानुसार आवश्यक असलेले आराखडे व तपशील राज्य शासनाकडे किंवा मुख्य निरीक्षकाकडे नोंदणी डाकने पाठवल्यानंतर जर अर्ज अशा रीतीने ज्या तारखेस पाठवला असेल त्या तारखेपासून 3 महिन्याच्या आत अर्जदाराला कोणताही आदेश देण्यात आला नाही तर उक्त अर्जात मागण्यात आलेली परवानगी देण्यात आलेली असे समजण्यात येईल. समजा सर्व काही तपशील, ओके, सर्व काही तपशील जो लागत असेल इंडस्ट्रीसाठी जर तो राज्य शासनाकडे, ओके, स्टेट गव्हर्नमेंटकडे किंवा मुख्य निरीक्षकाकडे पाठवला आणि 3 महिन्यात कुठलेही आन्सर नाही दिलं, रिजेक्ट नाही केला, ऍक्सेप्ट नाही केलं, तर 3 महिन्यानंतर असं मानलं जाईल की तो ऍक्सेप्ट झालेला आहे. 3 महिन्यानंतर असं मानलं जाईल की तो ऍक्सेप्ट झालेला आहे. समजलं तुम्हाला? राज्य शासन किंवा मुख्य निरीक्षक कारखान्याच्या जागेस बांधकामास त्याचा विस्तार करण्यास, त्याची नोंदणी करण्यास व लायसन्स देण्यास परवानगी नाकारेल. त्याबाबत अशी परवानगी नाकारल्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत, किती? 30 दिवस. 30 दिवसांच्या आत अर्जदारास त्या निर्णयाच्या विरुद्ध त्यास अपील करावयाचे निर्णय असल्यास राज्य शासनाकडे, तर केंद्र शासनाकडे आणि इतर बाबतीत राज्य शासनाकडे. म्हणजे काय की जर काही परवानगी नाकारली, समजा हे दिलं 3 महिन्याच्या आधीच, आधी काय पाहिलं की 3 महिन्याच्या आत नाही भेटलं तर आपोआप ऍक्सेप्ट मानलं जाईल. समजा 3 महिन्याच्या आतच त्यांनी निर्णय दिला की आम्ही रिजेक्ट करतोय, तुमचं जे अपील आहे ते आम्ही रिजेक्ट करतोय, आम्ही तुम्हाला बांधकामास परमिशन देणार नाही. जर मुख्य निरीक्षकाच्या बाबतीत असेल तर ते राज्य शासनाकडे जाऊ शकतात आणि इतर कुठल्या गोष्टीच्या बाबतीत समजा राज्य शासनाशी संबंधित असेल तर ते केंद्र शासनाकडे सुद्धा अपील करायला जाऊ शकतात. बघा, कार्यचालकाने नोटीस देणे. कलम 7. कोणत्याही परिवस्तूमध्ये कारखाना चालवण्यास किंवा त्या कामी परिवस्तूचा वापर करण्यास सुरू करण्यापूर्वी कमीत कमी 15 दिवस अगोदर कार्यचालक पुढील मजकूर असलेली एक लेखी नोटीस
मुख्य निरीक्षकाकडे दिला. आता हे काय मजकूर असले पाहिजे हे काय एवढं विचारणार नाही, फक्त एवढं लक्षात ठेवायचं की कमीत कमी 15 दिवस आधी जो कंपनीचा मालक असेल, जो कंपनी चालवणारा असेल, तर त्याला मुख्य निरीक्षकाला द्यावे लागणार आहे. इथं राज्य शासन म्हटलेलं नाही, इथं काय म्हटलेलं आहे, मुख्य निरीक्षक. ओके, लक्षात ठेवा. या अधिनियमाच्या कक्षेत प्रथमच आलेल्या सर्व आस्थापनांच्या बाबतीत कार्यचालक या अधिनियमाच्या प्रारंभापासून तारखेपासून 30 दिवसांच्या आत नमूद केलेला तपशील लेखी नोटीस पाठवेल. म्हणजे जे काही नवीन कारखाने तयार होणार असतील, या अधिनियम लागू झाल्यापासून 30 दिवसांच्या आत ते मुख्य निरीक्षकाकडे पाठवणं गरजेचं आहे. जी निर्मिती प्रक्रिया साधारण वर्षातून 180 पेक्षा कमी कामाचे दिवस इतका काळ चालवली जाते, ती चालवणाऱ्या कारखान्याचे काम पुन्हा सुरू करण्यापूर्वी त्याचा कार्यचालक नमूद केलेले तपशील असलेली लेखी नोटीस मुख्य निरीक्षकाकडे काम करण्याच्या तारखेच्या कमीत कमी 30 दिवस आधी देईल. म्हणजे अशा कुठलाही कारखाना, समजा साखर कारखाना असेल, ओके, साखर कारखाना असेल, जर तो 180 पेक्षा कमी तास, 180 पेक्षा कमी दिवस चालणार असेल, तर असा कारखाना पुन्हा सुरू करायचा आहे, तर त्यावेळी त्याला कमीत कमी 30 दिवसांच्या आधी नोटीस जी आहे तर ती याला द्यावी लागणार आहे. जेव्हा नवीन व्यवस्थापक नियुक्त करण्यात येईल तेव्हा ज्या तारखेस अशी व्यक्ती कामाचे सूत्र हाती घेईल त्या तारखेपासून 7 दिवसांच्या आत कार्यचालकाला लेखी नोटीस मुख्य निरीक्षकाकडे त्याची एक प्रत पाठवावी लागणार आहे. म्हणजे काय की नवीन जर कोणी सीईओ आला, समजा सीईओ आला, तर त्या कंपनीच्या व्यक्तीला, कार्यचालकाला जे आहे तर ते मुख्य निरीक्षकाकडे 7 दिवसांच्या आत ती माहिती घेणं गरजेचं आहे की या व्यक्तीने सूत्र सांभाळलेली आहेत. इथं काय म्हटले, नियुक्ती नाही, इथं काय म्हटले, सूत्र सांभाळण्याच्या नंतर 7 दिवस. इथं नियुक्ती हा शब्द वापरलेला नाही. असेच आपल्याला प्रश्न हे येऊ शकतात, म्हणून लक्षात ठेवा इथं नियुक्ती हा शब्द वापरण्यात आलेला नाहीये. पुढे प्रकरण 2, निरीक्षण कर्मचारी वर्ग. इथं निरीक्षण कलम 8. राज्य शासन शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे विहित केलेल्या अर्हता असलेल्या व्यक्तींना या अधिनियमाच्या प्रयोजनासाठी, म्हणजे या नियमाच्या इम्प्लिमेंटेशनसाठी निरीक्षक म्हणून नियुक्त करू शकेल आणि त्याला पाहिजे त्या स्थानिक मर्यादा सुद्धा नेमून देणार आहे. राज्य शासन शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे कोणत्याही व्यक्तीस मुख्य निरीक्षक म्हणून नियुक्त करू शकेल. ठीक आहे. प्रत्येक जिल्हा दंडाधिकारी आपल्या जिल्ह्यापुरता एक निरीक्षक असणार आहे. आरोग्य प्रकरण 3 मध्ये आरोग्य दिलेलं आहे. स्वच्छता हे कलम 11 मध्ये दिलेलं आहे. बघूया. कामाच्या कक्षातील जमिनी, बाके, जिने, म्हणजे जो स्टेअर असतो ना त्याला जिने, जाण्या येण्याचा मार्ग, या ठिकाणी साचणारी घाण, कचरा झाडलोट करून इतर कोणत्याही परिणामकारक पद्धतीने दररोज काढून टाकली पाहिजे. म्हणजे काय की दररोज साफसफाई केली पाहिजे असं म्हणायचं त्यांना. साफसफाई कधी, दररोज. हे लक्षात ठेवा. आता पुढे येईल बघा. कामाच्या प्रत्येक कक्षातील जमीन, जी जमीन असेल ना तर ती पर वीक साफ केली पाहिजे, आठवड्यातून कमीत कमी एकदा साफ केलेली पाहिजे. समजलं. म्हणजे बाकीचा केर कचरा तो दररोज साफ करायचा. जी जमीन असेल ना कामाची तर ती आठवड्यातून एकदा पुसायची. कशाने, ते फिनाईल वगैरे टाकून, तुम्ही त्या आता तो अक्षय कुमार ते ऍडव्हर्टाइजमेंट देतो ते वापरून, किंवा कोणताही जंतुनाशक वापरून जे ना तर ती कमीत कमी हप्त्यातनं एका वेळी ती करायची आहे. ठीक आहे. ओके, ठीक आहे. पुढे जाऊया आपण. दर 5 वर्षांनी पक्का रंग द्यायचा आहे. समजलं, दर 5 वर्षांनी पक्का रंग द्यायचा आहे. ओके. सर्व दरवाजे, खिडक्या, चौकटी, अन्य लाकडी तसेच धातूचे चौकटी, तर यांना पक्का रंग प्रत्येक 5 वर्षाच्या मुदतीत कमीत कमी एकदा दिलं गेलं पाहिजे. हे असं विचारतील बरं का की किती वर्षाच्या मुदतीत दिलं गेलं पाहिजे, म्हणून मी ते हायलाइट करून ठेवलेले, ते तुम्ही पाठांतर करून टाका. एकदम म्हणजे मी एवढा मोठा कायदा आहे ना तर तो एकदम छोटा करून तुम्हाला सांगितलेला आहे, जे तुम्हाला विचारले जातील. आपण आहे ना इथं 80-20 रूल अप्लाय करतोय, म्हणजे 20% मेहनत मध्येच आपल्याला 80% आपण मार्क घेण्याचा प्रयत्न करत आहोत. ठीक आहे. पुढे जाऊया. जे काही टॉयलेट्स असतील तर त्यांच्यातील मलनाशक आणि संसर्गजन्य द्रव्याने दोन्ही पदार्थ दर 7 दिवसांच्या मुदतीत कमीत कमी, म्हणजे टॉयलेट्स दर 7 दिवसांच्या आत साफ केले पाहिजे. पुढे प्रकरण 4, सुरक्षितता. इथं बघूया. शक्तीच्या सहाय्याने चालणारी कुठली यंत्रसामुग्री, म्हणजे काय, विजेच्या सहाय्याने असं म्हणा तुम्ही, विजेच्या सहाय्याने चालणारी कुठली यंत्रसामुग्री कारखान्यात उपयोग करण्यासाठी विकील किंवा भाड्याने देईल आणि विक्रेत्याचा किंवा भाड्याचा देण्याचा अभिकर्ता म्हणून विकाव्यास आणि भाड्याने द्यावे लावेल, विकण्यासाठी किंवा भाड्याने देण्यासाठी पैदा करेल ती व्यक्ती 3 महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावास किंवा 500 रुपयांपर्यंतचा इतक्या द्रव्यदंडास किंवा दोन्ही शिक्षात पात्र असेल. म्हणजे काय, 3 महिने जेल आणि
मॅक्सिमम इथं काय म्हटलेलं की मॅक्सिमम 500 रुपयांपर्यंतचा दंड. ओके, एकतर एक भेटणार या दोघांपैकी एक किंवा दोन्ही भेटते. समजलं तुम्हाला? एकतर एक भेटेल या दोघांपैकी किंवा दोन्ही सुद्धा भेटणार आहे. ठीक आहे, पुढे बघूया. कापूस खोलणी यंत्राजवळ स्त्री व कामगारास स्त्री व बालकास कामावर म्हणे. हे किती आहे? 27 कलम मध्ये म्हटलंय. कलम 27 हे लक्षात ठेवायचं. इथं कलम 27 आणि याची तरतूद इकडे देण्यात आलेली असते. कोणत्याही स्त्री किंवा त्याच्या बालकास कापूस दाबणी कारखान्याच्या ज्या कोणत्याही भागात कापूस खोलणी यंत्र असेल त्या भागावर काम लावता येणार नाही. पुढे उचल यंत्रे, साखळ दंड, दोरखंड हे जे सर्व आहेत ना, तर यांना काही नियमांचं पालन करावं लागणार. म्हणजे अशी कुठली वस्तू की जी उचलण्यासाठी वापरली जाते, ठीक आहे, पाळणा, लिफ्ट वगैरे काही असेल, प्रत्येक 12 महिन्याच्या मुदतीत कमीत कमी एकदा किंवा मुख्य निरीक्षक जेव्हा सांगेल तेव्हा अशा ठराविक कालावधीनंतर सक्षम व्यक्तीकडून पूर्णपणे तपासणी करण्यात आली पाहिजे आणि या तपासणीचा अहवाल विहित करण्यात येईल आणि तो एका नोंदवहीत लिहून ठेवला पाहिजे. तुम्ही जर लिफ्ट वगैरे पाहिली असेल ना, तुम्ही जर कुठे लिफ्ट वगैरे मध्ये चढाल तिथे एक सर्टिफिकेट लावलेलं असतं. तर ते सर्टिफिकेट बघा, तिथे लिहिलेलं असतं की हे किती मॅक्सिमम वेटेज घेऊ शकतं, किती पर्सनसाठी ही लिफ्ट बनलेली आहे, ते सगळ्या गोष्टी लिहिलेल्या असतात. म्हणजे काय, ते एक सर्टिफिकेट असतं. त्याच पद्धतीने अशी जे काही म्हणजे लिफ्ट्स असतील, काही साखळ असेल किंवा काहीतरी उचलणाऱ्या वस्तू असतील, तर त्यांच्यासाठी त्यांना कमीत कमी 12 महिन्यातनं एकदा जे आहे तर ते त्यांना काय करावं लागणार, ते सर्टिफिकेट सक्षम व्यक्तीकडनं सर्टिफिकेट घेणं गरजेचं आहे. सुरक्षा अधिकारी सर्वसाधारणपणे 1000 किंवा त्याहून अधिक कामगार कामावर लावण्यात येतात तेव्हा सुरक्षा अधिकारी ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे काय, 1000 प्लस जेव्हा कुठेही कामाला व्यक्ती असेल तिथं सुरक्षा अधिकारी ठेवणं गरजेचे आहे. पुढे प्रकरण 4 ए, धोक्याच्या प्रक्रियेशी संबंधित उपबंध. चलन मूल्यमापन ठरवणाऱ्या समितीची स्थापना. लक्षात ठेवा, चल मूल्यन ठरवणाऱ्या समितीची स्थापना. राज्य शासन धोक्याची प्रक्रिया अंतर्भूत असलेल्या कारखान्याच्या प्रारंभिक स्थानासाठी किंवा अशा कोणत्याही कारखान्याच्या विस्तारासाठी परवानगी मागण्याकरता केलेला अर्ज विचारात घेण्याबाबत सल्ला देण्याबाबत प्रयोजनार्थ स्थलमूल्यन समिती करू शकेल. म्हणजे काय, कुठल्याही कारखान्याचे प्रारंभिक म्हणजे सुरुवातीचं स्थान देण्यासाठी त्याला किंवा एखाद्या कारखान्याला विस्तार करायचा आहे तर तो जेव्हा प्रस्ताव येईल त्याच्या परवानगीसाठी एका समितीची स्थापन केलं जाईल. त्याला तुम्ही म्हणू शकता स्थल मूल्यन समिती. ओके, स्थल मूल्यन समिती. आता या समितीमध्ये अध्यक्ष कोण राहणार आहे, तर राज्याचा मुख्य निरीक्षक जो असेल तर तो याचा अध्यक्ष असणार आहे. त्याच्यानंतर खूप सारे प्रतिनिधी असतील, जसं जल प्रदूषण व नियंत्रण मंडळ 1974 च्या कलम 3 अन्वये केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या केंद्रीय जल व प्रदूषण व नियंत्रण मंडळाचा प्रतिनिधी. त्याच्यानंतर जो असणारे केंद्रीय वायू व प्रदूषण नियंत्रण मंडळाचा प्रतिनिधी. पुढे जल नियंत्रण अधिनियम द्वारे राज्य मंडळाचा प्रतिनिधी, म्हणजे जल प्रदूषण नियंत्रण राज्य मंडळाचा प्रतिनिधी. आधी काय पाहिलं आपण, केंद्राचे प्रतिनिधी, आता आपण हे राज्याचे प्रतिनिधी. त्याच्यानंतर वायूमध्ये राज्याचा प्रतिनिधी, राज्याच्या पर्यावरण विभागाचे प्रतिनिधी, भारत सरकारच्या हवामानशास्त्री विभागाचा प्रतिनिधी, व्यावसायिक आरोग्याच्या क्षेत्रातील एक तज्ज्ञ, महाराष्ट्र राज्य शासनाच्या नगर रचना विभागाचा प्रतिनिधी. त्याच्यानंतर राज्य शासनाने स्वीकृत केलेल्या 5 पेक्षा अधिक नसतील. लक्षात ठेवा, 5 पेक्षा अधिक नाही, 5 पेक्षा अधिक नाही इतके सदस्य असतील. त्याच्यामध्ये बघा, कारखान्यामध्ये चालणाऱ्या धोक्याच्या प्रक्रियेशी संबंधित असलेले विशेष ज्ञान असणारे एक शास्त्रज्ञ असतील, त्यात ज्याच्या अधिकारात कारखाना स्थापन झालाय अशा स्थानिक प्राधिकरणाचा प्रतिनिधी असतील आणि राज्य शासनाला योग्य वाटेल अशा 3 पेक्षा अधिक नसतील इतक्या व्यक्ती. म्हणजे काय, यांच्यापैकी एक व्यक्ती घ्यायची आणि या इथं 3 व्यक्ती झाले का 5, तर हे एवढेच 5 व्यक्ती. समजलं तुम्हाला? पुढे धोक्याची प्रक्रिया अंतर्भूत असलेल्या कारखान्याच्या स्थापनेसाठी केलेल्या अर्जाची स्थल मूल्यन समिती तपासणी करेल आणि विहित नमुन्यातील अर्ज स्वीकारल्या मिळाल्यापासून 90 दिवसांच्या आत राज्य शासनाकडे आपली शिफारस करणार आहे. ठीक आहे. केंद्र सरकारच्या मालकीचे किंवा नियंत्रणाखालील एखाद्या कारखान्याच्या संबंधित प्रक्रिया असेल किंवा केंद्र सरकारच्या मालकीचे किंवा नियंत्रणाखालील एखाद्या महामंडळाचा किंवा कंपनीच्या संबंधातील कोणतीही प्रक्रिया असेल त्या केंद्र सरकारद्वारे त्या समितीचे सदस्य म्हणून नाम निर्देशित केलेला प्रतिनिधी राज्य शासन स्वीकृत करून घेईल. पुढे धोक्याची प्रक्रिया अंतर्भूत असलेल्या कारखान्याच्या स्थापनेसाठी किंवा विस्तारासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडून कोणतीही माहिती मागवण्याचा अधिकार या स्थल मूल्यन समितीला असणार आहे. धोक्याची प्रक्रिया अंतर्भूत असलेल्या कारखान्याच्या स्थापनेसाठी किंवा विस्तारासाठी राज्य शासनाने अर्जास मान्यता दिली असेल तेव्हा अर्जदार जो आहे तर तो
जे काही मंडळ असेल, फॉर एक्झाम्पल जल प्रदूषण नियंत्रण मंडळ असेल, वायू प्रदूषण नियंत्रण मंडळ असेल किंवा केंद्राची मंडळ असेल, राज्याची मंडळ असेल, तर त्यांची आवश्यकता घेण्याची गरज राहणार नाही, कारण की त्याच्यामध्ये ऑलरेडी यांचे सदस्य आहेत ना, तर त्यावरूनच ठरवलं जातं. बघा, ही जी स्थल मूल्यांकन समिती ना, याच्यावर प्रश्न येऊ शकतो, म्हणून तुम्ही बघा याच्यात सर्वच मी हायलाईट केलेले, तर हे तुम्ही तसंच तसं पाठ करा. कारखान्याच्या प्रत्येक कार्यचालकास कारखाना अधिनियम 1987च्या प्रारंभी अशा कारखान्यात धोक्याच्या प्रक्रियेचे काम होत असेल तर अशा प्रारंभापासून 30 दिवसाच्या कालावधीत आणि अशा प्रारंभानंतर कोणत्याही वेळी तो कारखाना धोक्याच्या प्रक्रियेचे काम सुरू करणार असेल, अशा प्रक्रियेच्या प्रारंभापासून 30 दिवसांच्या कालावधीत विहित केलेल्या नमुन्यात अशा रीतीने प्रक्रियेचे स्वरूप आणि तपशील तो मुख्य निरीक्षकाला पाठवणार आहे. म्हणजेच जर अधिनियम लागू होण्यापूर्वी किंवा अधिनियम लागू झाल्यानंतर जर कुठल्याही कारखान्याला एका धोक्याचं काम सुरू करायचं असेल तर 30 दिवसांच्या कालावधीच्या म्हणजे 30 दिवसांच्या आधी जे आहे ना, तर त्याला नोटीस हे मुख्य निरीक्षकाला पाठवावी लागणार आहे. पुढे चौकशी समिती नेमण्याची केंद्र शासनाची शक्ती, केंद्र शासनाचे अधिकार समजूया चौकशीचे. धोक्याची प्रक्रिया जिथे चालते अशा कारखान्याच्या संबंधात असाधारण परिस्थिती उद्भवल्यास, इथं काय म्हटलेलं आहे की एकदम असाधारण परिस्थिती आहे. ठीक आहे, असाधारण परिस्थिती आहे, असाधारण परिस्थिती आहे. अशा वेळी केंद्र शासन, इथं राज्य शासन म्हटलेलं नाही, लक्षात ठेवा. त्या कारखान्यात कामावर असलेल्या कामगारांच्या आरोग्याबाबत आणि सुरक्षिततेबाबत विहित केलेल्या उपाययोजना आणि मानके स्वीकारण्यात कोणती चूक किंवा हैगळ झाली असल्यास त्याच्यासाठी एक चौकशी समिती नेमणार आहे. अशा विशेष मानकासाठी म्हणजे कुठलीही स्टँडर्ड जर त्या कंपनीकडनं फॉलो झालं नसेल एखाद्या डेंजरस किंवा हजार्डस कामासाठी, तर त्यावेळी ती चौकशी समिती नेमण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. पण हे कधी असाधारण परिस्थिती निर्माण झाल्यावर, समजा बघा भोपाळ गॅस ट्रॅजेडी झाली होती, तर अशा वेळी सुद्धा चौकशी समिती नेमण्याचा अधिकार केंद्र शासन स्वतःकडे घेते. तर या चौकशी समितीमध्ये एक अध्यक्ष आणि 2 सदस्य असते. लक्षात ठेवा, असा प्रश्न येऊ शकतो की याची सदस्य संख्या काय असणार आहे, तर हे 1 + 2 3 असणार आहे. म्हणजे काय, 1 अध्यक्ष आणि 2 इतर सदस्य असणार आहे. ठीक आहे, बाकी सगळा त्यांचा पदावधी अहर्ता हे सगळे असणार आहे. आणि या समितीची शिफारस ही सल्लागारी स्वरूपाची असणार आहे, म्हणजे शासनावरती बंधनकारक नसणार आहे. पुढे आता बघा, रसायने, विषारी पदार्थ यांच्यावरची जी मर्यादा आहे ना, तर ती दुसऱ्या अणुसूचीमध्ये देण्यात आलेली. असा प्रश्न येऊ शकतो, रसायने, विषारी पदार्थ यांच्या वापराची मर्यादा कुठे देण्यात आलेली आहे, तर ते दुसऱ्या अणुसूचीमध्ये देण्यात आलेली आहे. प्रथमोपचाराची साधने म्हणजे काय, फर्स्ट एडची साधने. ठीक आहे, प्रत्येक कारखान्यात सर्व कामाच्या वेळेत चटकन मिळू शकतील, म्हणजे काय लगेच मिळू शकेल अशा विहित वस्तू असलेल्या फर्स्ट एडच्या पेट्या, कपाटे पुरवली पाहिजेत, ती सुरळीत ठेवली पाहिजे. आणि पुरावयाच्या व राखावायच्या अशा पेट्यांची व कपाटांची संख्या कारखान्यात सामान्यतः कामावर आलेल्या दर 150 कामगारांसाठी 1 असावी. म्हणजे काय, फर्स्ट एड बॉक्स हे जे आहे ना, तर ते 150 कामगारांसाठी 1 असावं. म्हणजे त्याच्यासाठी जे काही कपाटं असतील, पेट्या असतील, तर ते सगळं प्रोव्हाइड करावं लागेल. इथे लक्षात ठेवा, 150साठी 1 आकडा, हा 150चा आकडा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. 500 पेक्षा अधिक कामगार असलेल्या कारखान्यात आपल्याला जे आहे ना, तर उपचार कक्षाची स्थापना करावी लागणार आहे. 500 पेक्षा जिथे जास्त असेल तर तिथं उपचार कक्ष. आहारगृहे जिथं 250 पेक्षा जास्त असेल तर तिथे स्पेशल आहारगृह बनवणं गरजेचं आहे. म्हणजे काय, हॉटेलची कॅन्टीन स्थापन करणं गरजेचं आहे. मग ही हॉटेलची कॅन्टीनची स्थापना कंपनीला नाही करायची, कंपनी ती दुसऱ्याला कॉन्ट्रॅक्टवर देऊ शकणार आहे. निवाराच्या जागा आणि विश्रांती कक्ष जिथे 150 पेक्षा अधिक, इथं लक्षात ठेवा, 150 पेक्षा अधिक कामगार लावण्यात येतात अशा कारखान्यात किंवा कामगारांच्या उपयोगासाठी पुरेशा व योग्य निवाऱ्यांच्या जागाची व विश्रांती कक्षाची, आणि जिथे कामगार घरून आणलेले जेवण करू शकतील, पिण्याच्या पाण्याची सोय असेल अशा भोजन कक्षाची व्यवस्था केली पाहिजे. म्हणजे काय, निवाऱ्याची आणि विश्रांती कक्ष, भोजन कक्ष त्यांनी स्थापन केलं पाहिजे जिथं 150 पेक्षा जास्त असतील. जिथे भोजन कक्ष असेल अशा कारखान्यात कोणत्याही कामगाराने कामाच्या कक्षात खाद्यपदार्थ खाता कामा नाही. मग दुसरीकडे नसेल तर तो तिथं खाणारच आहे, पण जर तिथं असेल तर त्याला दुसरीकडे खाता येणार नाही आहे. पुढे पाळणाघरे, हे लक्षात ठेवा, पाळणाघरे जिथं 30 पेक्षा, इथं काय म्हटलंय, जिथं 30+ वुमन असतील तर तिथं त्यांच्या 6 वर्षाच्या आतील बालकांसाठी जे आहे ना, तर ते पाळणाघरं पुरवली पाहिजेत. आणि या पाळणाघरात जे आहे ना, तर त्यांना मोफत दूध आणि जे काही आहार असेल ना, तर ते पुरवलं जाणार आहे. पुढचं कलम 49 कल्याण कार्य अधिकारी, जिथे सामान्यतः 500 किंवा त्यापेक्षा अधिक कामगार असतील तर तिथं जो कंपनी आहे ना, तर त्याला कल्याणकारी अधिकारी हा नेमावा लागणार आहे. त्याच्यानंतर प्रकरण 6 प्रौढ व्यक्तींच्या कामाचे तास, कलम 51 आठवड्याचे तास. कोणत्याही प्रौढ कामगारास जे आहे ना, तर कोणत्याही आठवड्यात 48 तासाहून अधिक काम लावता येणार नाही, 48+ तास. हे लक्षात ठेवा, ही आकडेवारी लक्षात ठेवा. पुढे लागोपाठ 10 दिवसाहून अधिक दिवसांपर्यंत कोणत्याही कामगारास काम करावे लागेल असा कुठलाही दिवस
बदल सुट्टीचा म्हणून वापरता येणार नाही. म्हणजे लगातार 10 दिवस त्याला काम करता येणार नाही, मध्ये त्याला सुट्टी देणं गरजेचंच आहे. ठीक आहे. भरपाईच्या सुट्ट्या या अधिनियमाच्या द्वारे एखाद्या कारखान्याला किंवा त्या कारखान्यातील कामगारांना कलम 52च्या उपबंधापासून सूट देणारा आदेश दिल्यामुळे किंवा नियम मोडल्यामुळे जर त्या कलमाच्या पोट कलम 1 अन्वये ज्यासाठी उपबंध तयार करण्यात आलेल्या अशा आठवडी सुट्टीपैकी कोणत्याही सुट्ट्यांना एखाद्या कामगारास मुकावे लागले तर अशा रीतीने त्याचे सुट्टीचे दिवस जितके फुकट गेले असतील तितकी भरपाई दिली पाहिजे. म्हणजेच काय, सिंपल लक्षात ठेवा, जे पण तुम्ही सुट्टीच्या दिवशी काम केलं असेल, समजा कंपनीने काम लावलं तुम्हाला, ओके, तुमचं शनिवार रविवार सुट्टी होती, तर त्यावेळी तुम्हाला ती सुट्टीच्या दिवसची भरपाई दिली गेली पाहिजे आणि ही त्याच महिन्यात किंवा 2 महिन्याच्या आत त्याच्या ते पैसे मिळाले पाहिजे. दररोज कामाचे तास, इथे ना कामाचे तास दिलेले, ती कुठल्याही प्रौढ कामगारास कारखान्यात कोणत्याही दिवशी 9 तासाहून अधिक काम लावता येणार नाही, तशी मुभा देता येणार नाही. आणि विश्रांतीसाठी मध्यंतरे प्रत्येक दिवशी कारखान्यात प्रौढ कामगारांच्या अशा रीतीने ठरवण्यात याव्या, कामाच्या अवधी अशा रीतीने ठरवण्यात याव्या की कोणत्याही अवधी 5 तासांपेक्षा जास्त असणार नाही आणि कोणत्याही कामगारास निदान अर्धा तास तरी विश्रांतीची मध्यंतर मिळाल्या वाचून 5 तासापेक्षा, म्हणजे कंटिन्यू 5 तासापेक्षा त्याला काम जास्त नसलं पाहिजे, त्याला मध्ये ते अर्धा तास तरी ब्रेक राहिला पाहिजे. इथं बघूया कार्यकाल विस्तार. कारखान्यातील प्रौढ कामगारांच्या कामाची अवधी अशा तऱ्हेने योजले जावेत. कलम 55 खालील त्याच्या विश्रांतीच्या मध्यंतरासह त्याचा विस्तार कोणत्याही दिवशी 10.5 तासाहून अधिक होणार नाही. पुढे त्या कामगारांच्या बाबतीत एक संपूर्ण दिवसाचा सुट्टी, याचा अर्थ त्यांची पाळी संपेल त्या वेळेपासून सुरू होणारा लगतचा 24 तासाचा कालावधी, म्हणजे त्यांची जेव्हा शिफ्ट संपेल ना त्याच्यापासून प्लस 24 आवर्स पुढचे मोजायचे, तेव्हापासून त्यांचा दुसरा दिवस सुरू होणार आहे. त्याच्यानंतर त्यांना तुम्ही कामाला लावायचे. पुढे अतिकालीन कामाबद्दल जादा वेतन. जेव्हा कुठल्याही कारखान्यास कुठल्याही कामगाराला कोणत्याही दिवशी 9 तासांपेक्षा अधिक तास किंवा कोणत्याही आठवड्यात 48 तासाहून अधिक तास काम करावे लागेल तेव्हा त्यास अतिकालीन कामाबद्दल सामान्य वेतनाच्या दुप्पट दराने वेतन मिळवण्याचा अधिकार आहे. आता जे लोक म्हणजे फॅक्टरीमध्ये कामाला असतील किंवा इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे असतील त्यांना माहिती आहे की जर ओव्हर टाइम केलं तर त्यांना डबल पेमेंट भेटतं. ओके, जर त्यांचा बेसिक पे 1000 रुपये असेल दिवसांचा तर त्यांना 2000 रुपये त्या दिवसाच्या कामाबद्दलचे भेटतात. इथं काही डेफिनेशन इथं पण आलेलं आहे काही. प्रमाण कुटुंब म्हणजे काय? प्रमाण कुटुंब याचा अर्थ कामगार, त्याची पत्नी आणि 14 वर्षाखालील 2 मुलं. समजलं तुम्हाला? लक्षात ठेवा, कामगार, विवाहासाठी आणि 2 मुलं 14 वर्षाखालील. प्रौढ उपभोग कुटुंब म्हणजे काय? 14 वर्षाखालील वयाच्या पुरुषास लागणारे उपभोग युनिट असा अर्थ होतो. 14 वर्षावरील वयाच्या स्त्रियांसाठी आणि 14 वर्षावरील वयाच्या मुलांसाठी लागणारे उपभोग युनिट हे प्रौढ उपभोग युनिटच्या अनुक्रम 8-6 या दरांनी परिगणित केले जाईल. पुढे राज्य शासन प्रौढ कामगारांच्या नोंदवहीचा नमुना ती कशा रीतीने ठेवली पाहिजेत, ती रीत आणि किती मुदतींपर्यंत जपून ठेवली पाहिजे, या सगळ्या गोष्टी विहित करणार आहे. कोण विहित करणार आहे? कोण सांगणार आहे? राज्य शासन, स्टेट गव्हर्नमेंट. पुढे खालील सूट देण्याची बाब खेरीज एरवी अतिकालीन कामाचे तास धरून कामाच्या खालील मर्यादा अधिक वाढवता येणार नाही. 1. कुठल्याही दिवशी कामाचे तास 10 तासांपेक्षा अधिक असता कामा नाही. विश्रांतीची मध्यंतरी धरून कार्यकाल विस्तार कोणत्याही दिवशी 12 तासांपेक्षा अधिक असता कामा नाही. आठवड्यातील अतिकालीन कामासुद्धा कामाचे तास 60 तासांपेक्षा जास्त असता कामा नाही. पुढे कोणत्याही तिमाहीत अतिकालीन कामाचे तास 50 तासांपेक्षा अधिक असता कामा नाही. ठीक आहे. या कलमान्वये केलेले नियम जास्तीत जास्त 5 वर्ष इतक्या कालावधीसाठी टिकतील. या जो कलम आहे, कलम 64 अंतर्गत जे काही नियम बनवण्यात येतील तर त्याचा कालावधी फक्त जास्तीत जास्त 5 वर्ष असणार आहे. पुढे सूट देण्याचा आदेश देण्याचा अधिकार. एखाद्या कारखान्याला किंवा एखाद्या गटातील अगर वर्षातील एखाद्या वर्णनाच्या कारखान्याच्या कामात अत्यंतिक ताण हलका करावा यासाठी राज्य शासन किंवा मुख्य निरीक्षक लेखी आदेशाद्वारे आवश्यक त्या सूट देऊ शकतो. पण जी काही सूट दिली जाईल तर ती खालील म्हणजे अटी शर्तींच्या अधीन असेल. 1. कोणत्याही दिवशी कामाचे एकूण तास 12 तासांपेक्षा जास्त असणार नाही. विश्रांतीची मध्यंतरे धरून कार्यकाल विस्तार कोणत्याही दिवशी 13 तासांपेक्षा जास्त होणार नाही. आठवड्यातील अतिकालिक काम सुद्धा कामाचे तास 60 तासांपेक्षा जास्त होणार नाही आणि कोणत्याही कामगाराला सलग 7 दिवसांपेक्षा अधिक काम करण्याची मुभा देण्यात येणार नाही. लक्षात ठेवा. आलं? पुढे स्त्रियांना कामावर लावण्यात येणाऱ्या निर्बंध. ओके, कोणत्याही स्त्री कामगारास कोणत्याही कारखान्यात सकाळी 6 ते संध्याकाळी 7
वेळेखेरीज कामावर ठेवता येणार नाही, पण तुम्ही बघा IT इंडस्ट्रीमध्ये ठेवता येतं कारण की त्यांना तशी परमिशन असते, ते सर्व्हिस सेक्टरमध्ये गणलं जातं. पुढे या कलम अन्वये बनवलेले नियम जास्तीत जास्त 3 वर्षांपेक्षा जास्त कालावधीचे नसतात, म्हणजे काय मॅक्सिमम 3 वर्षांपर्यंतची त्याची व्हॅलिडिटी असते. पुढे बघूया प्रकरण 7, अल्पवयीन व्यक्तींना कामावर लावणे. जर अल्पवयीन व्यक्तीला लावलं, आपण अल्पवयीन व्यक्तीची व्याख्या काय पाहिली होती की बालक प्लस किशोर, याला आपण काय म्हणणार आहोत, अल्पवयीन व्यक्ती. अल्पवयीन व्यक्तीची व्याख्या काय की जो बालक पण आहे किशोर पण आहे, म्हणजे काय एक तर बालक एक तर किशोर, समजलं. ज्या बालकाचे वय 14 वर्ष पूर्ण झालेले नाही अशा कुठल्याही बालकास कोणत्याही कारखान्यात कामाला लावता येणार नाही, म्हणजे 14 वर्षाच्या खालील बालकाला कामाला लावता येणार नाही हे लक्षात ठेवा, इथं स्पष्ट नमूद केलेलं आहे. किशोरास दिलेल्या स्वास्थ्य प्रमाणपत्राचा परिणाम, जिथे 17 वर्ष पूर्ण केलेले नाहीत, जिथे वयाची 17 वर्ष पूर्ण केले नाही परंतु ज्यांना प्रौढ व्यक्ती प्रमाण कारखान्यात काम करायचे पात्रता प्रमाणपत्र देण्यात आले आहे, अशा प्रौढावस्थेतील स्त्री किंवा पुरुषाला कोणत्याही कारखान्यात सकाळी 6 ते 7 या वेळे व्यतिरिक्त एरवी काम करण्यास भाग पाडता येणार नाही. आपल्याला माहिती आहे प्रौढची डेफिनेशन काय की जो 18+, पण जर समजा एखाद्या व्यक्तीला 17च्याच याला प्रौढचं प्रमाणपत्र दिलं तर त्याला काय अटी असतील ते त्या तिथे देण्यात आलेल्या आहेत. बालकांसाठी कामाचे तास, कोणत्याही दिवशी 4.5 पेक्षा जास्त तास त्याला काम लावता येणार नाही. रात्र, याचा अर्थ रात्री 10 ते सकाळी 6 या दरम्यान लावता येणार नाही. कोणत्याही बालिकेस कोणत्याही कारखान्यात सकाळी 8 ते संध्याकाळी 7 व्यतिरिक्त काम लावता येऊ शकत नाही. प्रकरण 8, वार्षिक सवेतन रजा. आता बघा वार्षिक सवेतन रजा कलम 79, ज्याने एका कॅलेंडर वर्षामध्ये कारखान्यात 240 दिवस किंवा त्याहून जास्त काळ काम केले आहे अशा प्रत्येक कामगारात जर तो प्रौढ असेल तर पूर्वीच्या कॅलेंडर वर्षात त्याने केलेल्या कामाच्या प्रत्येक 20 दिवसांसाठी 1 दिवस, आणि जर बालक असेल पूर्वीच्या कॅलेंडर वर्षात काम केलेल्या त्याने प्रत्येक 15 दिवसांमागे 1 दिवस, त्याला तशी एक सवेतन म्हणजे काय पेड लीव्ह भेटणार आहे. पेड लीव्ह भेटणार आहे. कसं कॅल्क्युलेट केलं जाईल बघा, जर कुठलाही कारखाना 240 दिवसांपेक्षा जास्त ऍक्टिव्ह राहिला तर त्या दर 20 दिवसांमागे 1, लक्षात ठेवा दर 20 दिवसांमागे 1 ही त्याची सुट्टी असणार आहे, आणि बालक असेल दर 15 दिवसांमागे 1 ती सुट्टी तशी कॅल्क्युलेट करायची आणि तेवढ्या लीव्ह त्याला द्यायच्या. स्त्रियांच्या बाबतीत 12 आठवड्यापेक्षा अधिक मुदतीचे नसतील इतके प्रसूती रजेचे दिवस, म्हणजे काय की त्यांना 12 आठवडे एवढ्या मॅटर्निटी लीव्ह दिल्या जाणार आहेत, परंतु बघा सध्या गव्हर्नमेंटने मॅटर्निटी लीव्ह जे आहे ना तर ते वाढवलेल्या आहेत. विविक्षित बाबतीत रजेच्या रक्कम आगाऊ देणे, ज्या प्रौढ कामगारास कमीत कमी 4 दिवस किंवा ज्या कामगार बालकाला कमीत कमी 5 दिवस इतकी रजा देण्यात आली आहे त्याला त्याची रजा सुरू होण्यापूर्वी त्याला मुदतीबद्दल देय असलेली वेतनाची रक्कम द्यावी लागणार. हे महत्त्वाचं आहे. गंभीर धोक्यामुळे कामावर लावण्यास प्रतिबंध करण्याची शक्ती, निरीक्षकाला जेव्हा असे आढळून येईल की कारखान्यातील किंवा त्याच्या भागातील परिस्थिती अशी झाली आहे की जीमुळे तेथे कामावर असलेल्या व्यक्तींना किंवा जवळपास राहणाऱ्या जनतेला त्रास पोहोचत आहे, म्हणजे निरीक्षकाला असं निदर्शनास आलं की एक कारखाना चालू असल्यामुळे आजूबाजूच्या लोकांना प्रदूषणचा सामना करावा लागत आहे किंवा तिथं जे लोक काम करतात त्यांनाच खूप मोठा प्रदूषणाचा त्रास होत आहे, तर अशा वेळी जे आहे ना तर ते कार्यचालकास तो कारखाना बंद करण्यासाठी सांगू शकतो. मग निरीक्षकाने पोट कलम 1 अन्वये काढलेला कुठल्याही आदेशाचा प्रभाव हा मुख्य निरीक्षक नंतर आदेशाद्वारे वाढवता येईल अशा 3 दिवसांच्या मुदतीपर्यंत असेल. पुढे निरीक्षकाच्या पोट कलम 1 खालील मुख्य निरीक्षक पोट कलम 2 खालील आदेशामुळे व्यथित झालेल्या कुठल्याही व्यक्तीला उच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार असेल, म्हणजे काय मुख्य निरीक्षकाने जो आदेश दिला असेल त्या आदेशाच्या विरुद्ध तुम्हाला अपील करता येणार आहे हायकोर्टमध्ये. पुढे शिक्षा कलम 10 शिक्षा कार्यपद्धती, अपराधाबद्दल सर्वसाधारण दंड. कुठल्याही कारखान्याच्या कार्यचालकास व्यवस्थापकास प्रत्येक अपराधाबद्दल दोषी ठरण्यात येईल तेव्हा त्याला 2 वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीचे कार्य, म्हणजे 2 वर्ष मॅक्सिमम 2 वर्ष किंवा
1,00,000 रुपयांपर्यंतचा दंड. मग हे दोन्ही भेटू शकतात किंवा या दोघांपैकी एक पण भेटू शकतं. पुढे, पूर्वीच्या दोष सिद्धीनंतर वाढीव शिक्षा. जर कुठलाही अपराध केल्याबद्दल पुन्हा दोषी ठरले असेल, म्हणजे एकच अपराध पुन्हा केला, तर त्यानंतरच्या दोष सिद्धी अंतर्गत त्याला 3 वर्ष आणि 2,00,000 रुपये एवढा दंड. पहिला किती पाहिलं आपण? पहिले तुम्हाला आठवत असेल की तो आपण किती बघितलेला बघा, इथे दिलेलं बघा, मॅक्सिमम 2 वर्ष आणि 1,00,000. इथे काय म्हटलं की 3 वर्ष जेल आणि 2,00,000 रुपयाचा दंड तुम्हाला भरावा लागणार. ओके. निरीक्षकास अडथळा केल्याबद्दल शिक्षा. बघा इथं काय करा, तुम्ही एक कॉलम बनवून घ्या वाटल्यास. इथं हे लिहा की शिक्षा आणि तरतूद, म्हणजे कशाबद्दल शिक्षा. ओके, म्हणजे पुन्हा तीच चुकी केली, इथं लक्षात ठेवा. इथं लिहा निरीक्षकास अडथळा केल्याबद्दल शिक्षा. किती शिक्षा आहे? तर 6 महिन्यांपर्यंतची जेल आणि 10,000 रुपयांपर्यंतचा दंड असणार आहे. खोट्या स्वास्थ्य प्रमाणपत्राचा उपयोग जर केला असेल तर त्यावेळी 2 महिन्यांपर्यंतची जेल, त्याच्यानंतर 1,000 रुपयापर्यंतचा दंड. बालकाला 2 ठिकाणी कामावर लावण्याची परमिशन दिल्याबद्दल जे आहे ना, तर ते आई वडिलांना सुद्धा दंड होऊ शकतो. आणि आई वडील किंवा त्या व्यक्तीच्या पैशांपासून जो काही फायदा घेतो त्याला 1,000 रुपयापर्यंतचा दंड भेटू शकतो. ठीक आहे. कार्यचालकाकडून किंवा व्यवस्थापकाकडून प्रत्यक्ष अपराधी म्हणून आरोप करण्यात आलेल्या व्यक्ती आरोपाची सुनावणी करण्यासाठी नेमलेल्या वेळेत न्यायालयापुढे हजर येत नसेल तर न्यायालय पुढील 3 महिन्यांसाठी अधिक नसेल इतक्या कालावधीसाठी सुनावणी तहकूब करेल. म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीविरुद्ध तक्रार करण्यात आली आणि तक्रार केलेला व्यक्ती जर न्यायालयात जात नसेल, मग 3 महिने जास्तीत जास्त ते तारीख पे तारीख दे सकते. अगर 3 महिन्यांपर्यंत जो आला तर असं मानलं जाईल की ज्याच्या विरुद्ध तक्रार दिली तोच दोषी आहे, त्याला ते दोषी करार देण्यात येईल. पुढे, अपराधाची दखल घेणे. या अधिनियमातील अपराधाबद्दल निरीक्षकाने किंवा त्याच्या लेखी मंजुरीनिशी तक्रार केल्याखेरीज कोणतेही न्यायालय त्याची दखल घेणार नाही. निरीक्षकाने जर तक्रार केली नसेल तर ती दखल घेतली जाणार नाही. इलाका शहर दंडाधिकाऱ्याच्या किंवा प्रथम श्रेणी दंडाधिकाऱ्याच्या न्यायालयाहून कमी दर्जाचे कुठलेही न्यायालय या अधिनियमान्वये शिक्षापात्र असलेल्या अपराधाची दखल घेणार नाही. म्हणजे काय, हे दिलेले आहेत की हे 2 व्यक्ती जे असतील ना, तर यांच्या पदापेक्षा जास्तचे लोक घेऊ शकतात, पण यांच्या पदाखालचे जे काही असतील ना, तर ते नाही घेऊ शकत. ठीक आहे. इथं दिलेली आहे खटल्याची मुदत. या अधिनियमाद्वारे शिक्षापात्र असलेला जो कोणी अपराध करण्यात आला असेल, अभिकथन केलेले असेल, ती घडल्याची माहिती मुख्य निरीक्षकास मिळाल्याच्या तारखेपासून 3 महिन्याच्या आत त्याबद्दल तक्रार करण्यात आल्याशिवाय कुठलेही न्यायालय अपराधाची दखल घेणार नाही. परंतु जो अपराध निरीक्षकाने दिलेल्या लेखी आदेशाचे पालन न केल्याबद्दलचा असेल, त्या बाबतीत जो ज्या तारखेस घडला असेल त्या तारखेपासून 6 महिन्याच्या आत ती तक्रार करता येणार आहे. प्रकरण 11. अपिले. ज्या कारखाना व्यवस्थापकावर निरीक्षकाने या अधिनियमाच्या द्वारे लेखी आदेश बजावला आहे त्यास कारखान्याच्या कार्यचालकास आदेश बजावल्याच्या तारखेच्या 30 दिवसांच्या आत विहित प्राधिकरणाकडे अपील करणं गरजेचं आहे आणि ही विहित प्राधिकरण राज्य शासन ठरवणार आहे. पुढे, नोटिसा लावणे. ज्या काही नोटिसा असतील त्या इंग्रजी भाषेत लावल्या पाहिजे किंवा कारखान्यातील कामगार जी बहुसंख्य भाषा समजतात त्यात त्या नोटिसा सर्व सुस्पष्ट अक्षरात लावल्या पाहिजेत. नियम करण्याचा सर्वसाधारण अधिकार. राज्य शासनाला या कायद्याच्या संदर्भात कुठलाही निर्णय करण्याचा अधिकार असणार आहे. निर्देश देण्याचा अधिकार. तर केंद्र शासन या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाला निर्देश देऊ शकते. जे काही नियम या कायद्याअंतर्गत बनवले जातील तर त्या सगळ्यांना राजपत्रात प्रकाशित करणे गरजेचं असेल. त्याचबरोबर राज्य विधिमंडळासोबत समोर सुद्धा त्यांना मांडण्यात यावं लागणार आहे. पुढे, जर कोणताही निरीक्षक जर पोट कलम 1 च्या उपबंधाचे अतिक्रमण करत असेल तर तो 6 महिन्यांपेक्षा असू शकेल. म्हणजे 6 महिने त्याला जेल आणि 1,000 रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा. म्हणजे काय, पोट कलम 1 काय सांगतं की जर कुठलेही निरीक्षक आपला काम पार पाडत नसेल व्यवस्थित पद्धतीने तर त्यावेळी त्याच्या विरोधात त्याला तेवढी शिक्षा जाऊ शकते, 6 महिने किंवा 1,000 रुपयापर्यंतचा दंड लागू शकतो त्याला. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या कायद्याविषयी माहिती घेतली. तर इथं फक्त पहिली अनुसूची वाचायची नाही, फक्त बघा पहिल्या अनुसूचीमध्ये काय देण्यात आले, धोक्यात परिणत होणाऱ्या उद्योगांची सूची. ओके, पहिल्या अनुसूचीमध्ये हे देण्यात आलेले. मग हे काय एवढं वाचण्याची गरज पण नाही, मी म्हणतो वाचू नका, काही तुमचं लक्षात पण नाही राहणार. दुसऱ्या अनुसूचीमध्ये काय दिलेण्यात आलेलं आहे, पर्यावरण
कार्यामधील मध्यवर्ती रासायनिक पदार्थाची अनुज्ञेय पातळी म्हणजे काय, मिनिमम पातळी किंवा मान्यता दिलेली पातळी, नमूद केलेली पातळी, हा कायद्याची भाषा आहे म्हणून अशी दिसते तुम्हाला. मग हे लक्षात ठेवायचं की दुसऱ्या याच्यामध्ये काय दिले तर एवढंच पाठ करायचं फक्त. त्याच्यानंतर तिसऱ्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, तर तिसरा आहे तिथे करण्यात आले की या अधिसूचित करण्यात येते ना रोगांची यादी. तिसऱ्या अनुसूचीमध्ये काय देण्यात येईल, रोगांची यादी, हे लक्षात ठेवा. आलं तुमच्या लक्षात. तर अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जो आहे ना तर तो हा कायदा संपूर्ण सारांश रूपाने बघितलाय. मी म्हणतो की हा कायदा तुम्ही पूर्ण वाचूच नका, पूर्ण वाचल्यामुळे तुमचा वेळ जाईल आणि एवढा वेळ राहिलेलाच नाही आपल्याकडे. म्हणून काय करा, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करा. जे काही दिले आहे ना तर तेच फक्त हायलाइट केलेलं वाचून घ्या, तेच पुन्हा पुन्हा रिव्हिजन करा. जर तुम्हाला वाचायचं असेल तर वाचून घ्या, पण त्याच्या शॉर्ट नोट्स तिथंच लिहा, दुसरा काही कागद करू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.